So in the previous lecture we have revised all the if statements. Okay, now in this lecture we will revise the switch and the loops. Okay, so next statement is switch statement. Okay, so like else if ladder मध्ये काय असतं की तुम्ही number of conditions असतात. सो ते तेव्हा तुम्ही काय यूज करता, else if ladder यूज करता. ओके, बघा सिंपल इफ मध्ये ओनली वन कंडिशन असते. ठीक आहे, त्याच्यानंतर इफ एल्स मध्ये पण वनच कंडिशन चेक केली जाते ट्रू आणि फॉल्स साठी. ओके, नेस्टेड इफ एल्स मध्ये वनच कंडिशन चेक केली जाते ट्रू आणि फॉल्स साठी, आणि जर सपोज ती पर्टिक्युलर कंडिशन ट्रू असेल तर आपण अनदर कंडिशन चेक करतो. ओके, बट एल्स इफ लॅडर मध्ये मोर n नंबर ऑफ कंडिशन्स काय होतात, चेक होतात. ओके, and switch is also used to check n number of conditions. सो मग काय डिफरन्स आहे else if ladder मध्ये आणि स्विच मध्ये. जसं else if मध्ये आपण मोर दॅन वन कंडिशन चेक करतो किंवा n नंबर ऑफ कंडिशन चेक करतो, सेम त्याच वे मध्ये स्विच मध्ये पण n नंबर ऑफ कंडिशन्स काय चेक केल्या जातात. ओके, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्विच अँड द else if ladder. तर else if ladder जे की आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं. सो else if ladder मध्ये ज्या कंडिशन्स असतात त्या बघा आपण लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू असं प्रोग्राम घेतलेला की नाही. मीन्स ज्या कंडिशन असतात ते ह्या ऑल ऑपरेटर साठी यूज होतात. मीन्स व्हॉट, लेस दॅन इक्वल टू पण आपण कंडिशन लिहू शकतो एल्स इफ मध्ये, इफ मध्ये. ग्रेटर दॅन इक्वल टू पण लिहू शकतो, ओनली लेस दॅन, ग्रेटर दॅन और इज इक्वल टू पण लिहू शकतो. ओके, सो ज्या कंडिशन्स असतात n नंबर ऑफ कंडिशन्स इन else if ladder, that condition can be checked using any relational operator. Okay, but in switch there are n number of conditions, but that conditions only check using the is equal to operator. म्हणजे equal to condition a is equal to b आहे का, b is equal to c आहे का, x is equal to y आहे का. सो फक्त equal to साठीच ह्या कंडिशन्स काय होतात, चेक होतात. सो स्विच मध्ये आपण a is less than b, a is less than or equal to b, a is greater than or equal to b, a is greater than b हे आपण चेक करू शकत नाही. सो else if मध्ये all types of condition can be checked, but in switch there are n number of conditions checked, but that conditions are checked only for the is equal to operator. Okay, then जसं else if ladder मध्ये बघा आपण काय करतो, else if ladder मध्ये कसं केलं आपण, मार्क्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 60 असं. सो आपण इथे चेक केलं होतं, हे ग्रेटर दॅन और इक्वल टू रिलेशनल ऑपरेटर आपण इन्क्लूड केलं. बट स्विच मध्ये हे इज इक्वल टू जरी कंडिशन चेक होत असेल तरी पण ते ऑपरेटर आपल्याला इनपुट करावं लागत नाही. ऑटोमॅटिकली कंपायलर इज इक्वल टू साठीच कंडिशन चेक करतो इफ युअर प्रोग्राम कंटेन्स द स्विच स्टेटमेंट. ओके, सो काय सांगितलं डिफरन्स की सिमिलॅरिटी काय की स्विच मध्ये and else if ladder मध्ये n number of conditions काय होतात, चेक होतात. ओके, and switch मध्ये जरी n number of condition असतील but that conditions are only checked for the equal to. Okay, and in else if all types of condition can be checked. Okay, ठीक है. Now what is the syntax of the switch statement? Okay, so switch statement चा syntax बघा काय, switch, then here expression means any variable name. Here you can give any variable name जे की तुम्हाला चेक करायचं आहे ते. ओके, now start of switch, then here case keyword बघा, switch पण कीवर्ड आहे, केस पण कीवर्ड आहे. जसं तुम्हाला सांगितलेलं C++ टोकन मध्ये कीवर्ड्स आर द सिस्टम डिफाइन्ड वर्ड्स, त्याला मीनिंग प्री डिफाइन करून ठेवलेला आहे. ठीक आहे, सो केस सगळं स्मॉल लेटर मध्ये काढायचं. देन हियर सपोज आपण व्हेरिएबल 1, देन कोलन. ओके, नाउ हियर युअर नंबर ऑफ स्टेटमेंट, जसं ब्लॉक आपण इफ एल्स इफ ब्लॉक मध्ये लिहितो तसं. देन ब्रेक कीवर्ड, देन केस ब्रेक, व्हेरिएबल टू ब्रेक, असं n नंबर ऑफ केसेस असणार. आणि जी लास्ट केस आहे जसं एल्स इफ लॅडर मध्ये लास्ट एल्स होतं तसं डिफॉल्ट. ओके, बट हियर डिफॉल्ट ऑप्शनल पार्ट आहे, तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं, लिहिलं तरी चालतं. म्हणजे ऑल द केसेस फॉल्स असेल तर बाय डिफॉल्ट काय होणार, रन होणार. आणि जर तुम्ही डिफॉल्ट नाही लिहिलं तर कोणती तरी केस मॅच व्हावी लागेल तर स्विच काय होणार, एक्झिक्यूट होणार. ओके, बघा
इथे जे तुम्ही व्हेरिएबल पास करणार तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे जी पास केलेली आहे केस त्याच्यासोबत इक्वल आहे का असं चेक करतात. आता मी इथे कुठेही इज इक्वल टू ऑपरेटर यूज केलेलं नाही, बट कंपायलर काय चेक करणार की हियर स्विच स्टेटमेंट इज यूज. सो जे व्हेरिएबल तुम्ही इथे पास करणार आहे व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू ह्या केस बरोबर मॅच होती का ते चेक करणार. जर इक्वल असेल तर इथले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि ब्रेक म्हणजे डायरेक्टली स्विचच्या काय येणार बाहेर येणार. ओके, मग बाकीच्या केस चेक होणार नाही. देन सपोज आता इथे जी व्हेरिएबल पास केलेला आहे त्याची व्हॅल्यू जर ह्या केस बरोबर मॅच नाही झाली तर नेक्स्ट केस चेक होणार. ओके, त्या केस बरोबर पण मॅच नाही झाली तर नेक्स्ट केस चेक होणार. ज्या केस बरोबर व्हॅल्यू मॅच होईल त्या केसचं ब्लॉक एक्झिक्यूट होऊन ब्रेक मीन्स आउट ऑफ स्विच लूप येणार. ओके, नाउ जर तुम्ही डिफॉल्ट स्टेटमेंट आता लिहिणं ऑप्शनल आहे, नाही लिहिलं तरी चालतं. असं काही नाही की डिफॉल्ट जर नाही लिहिलं तर स्विचला एरर येते, असं काही नाहीये. आता जर तुम्ही डिफॉल्ट लिहिलेलं असेल आणि ऑल द केसेस जर मॅच झाल्याच नाही या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू सोबत तर डिफॉल्ट काय होईल एक्झिक्यूट होईल आणि मग ब्रेक होईल. ओके, आणि जर तुम्ही डिफॉल्ट लिहिलेलंच नाहीये आणि कोणतीही केस मॅच नाही झाली मग स्विच मध्ये काहीच एक्झिक्युशन होणार नाही. ओके, सो दिस इज द यूज ऑफ द स्विच स्टेटमेंट. ओके, सो आता आपण एक दोन प्रोग्राम करूया स्विच स्टेटमेंटचे. बघा, write a program to check whether a given character is oval or not. Okay, given character is oval or not. given character oval आहे की नाही ते चेक करायचं आहे. इक्वल टू तर तुम्हाला माहिती ओवेल्स कोणते कोणते असतात ए ई आय ओ यू. आता आपण स्मॉल केस मधले बघूयात. ओके, आणि बाकीचे सगळे काय असतात कन्सोनंट असतात. ओवेल और आपण असं म्हणूया और कन्सोनंट. ओके, सो बाकीचे अदर कॅरेक्टर जर आले तर ते काय असतात कन्सोनंट असतात. ओके, सो आता आपण स्टार्ट करूयात प्रोग्राम. एकदम इझी बघा स्विच केस यूज करणं. आणि डेटा स्ट्रक्चर जेव्हा तुम्हाला सब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये स्विच केसनी तुम्हाला प्रोग्राम करावे लागतात. ओके, सो इम्पॉर्टंट आहे बघा स्विच केस. इंट मेन आता आपल्याला कॅरेक्टर चेक करायचं आहे. सो कॅरेक्टरची व्हॅल्यू स्कॅन करण्यासाठी एक व्हेरिएबल आपल्याला लागणारच आहे. जसं आता आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये 2 नंबर्स मधला लार्जेस्ट नंबर फाइंड आउट केला, 3 नंबर मधला लार्जेस्ट नंबर फाइंड आउट केला. सो आपण ते व्हेरिएबल तेवढे व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याची व्हॅल्यू घेतली. जर व्हॅल्यूज घेतली नाही तर आपण कसं कंडिशन चेक करणार. ओके, सो आता मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केले. सो त्याची व्हॅल्यू घ्यायची. तुम्हाला माहिती आता कसं घ्यायचं आहे. एंटर एनी कॅरेक्टर सीन CH. कॅरेक्टर स्कॅन केला. आता ते स्विचला पाठवायचं. स्विचला ते व्हेरिएबल पाठवायचं ज्याच्यामध्ये तुमची व्हॅल्यू आहे जे की तुम्हाला चेक करायची ओवेल आहे की कन्सोनंट आहे. ओके, नाउ केस. नाउ CH कोणत्या टाइपचा आहे कॅर टाइपचा. मग केस पण तुमची कोणती येणार आहे कॅर टाइपची. तुम्हाला माहिती कॅरेक्टर मीन्स व्हॉट सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन अ सिंगल कोड. सो आता आपले कोणते कोणते कॅरेक्टर ओवेल्स आहेत ते लिहून घ्यायचे. ठीक आहे, नाउ हियर CH is ओवेल ब्रेक. ओके, दुसरी केस काय येणार जेवढे कॅरेक्टर आहेत. आता आपण A to Z करण्यापेक्षा आता कन्सोनंट तुम्हाला माहिती टोटल 26 कॅरेक्टर असतात. त्यातले 5 कॅरेक्टर्स काय आहेत ओवेल्स आहेत आणि बाकीचे 21 काय आहेत कन्सोनंट आहे. मग 5 ची जर 5 केस लिहिली आपण तर ते आपल्याला सफिशियंट आहे. बरोबर, इफिशियंट वे येतो आपला. आपण 21 कन्सोनंट आहे की नाही ते लिहिण्यापेक्षा जर आपण 5 केसेस लिहिल्या आणि म्हणजे डिफॉल्ट केस आहे की AEIOU सोडून जर दुसरं कोणतं युजरनी कॅरेक्टर स्कॅन केलं असेल तर ते डिफॉल्ट मध्ये जाणार. ओके, एकदा प्रोग्राम राईट डाऊन करते देन तुम्हाला एक्सप्लेन करते. मग सोपं जाईल तुम्हाला कळेल. म्हणजे आता बघा ई जरी असेल तरी पण आपल्याला काय प्रिंट करायचं आहे ते ओवेलच आहे. सगळीकडे सेमच प्रिंट करायचं. केस EAEI again here also same because I is also oval. ब्रेक लिहायचं राहिलं.
ब्रेक. ओके, देन आय झालाय, देन ओ, CH is oven, again break, then पहला case, U, case U, C out, same येणार because U is also oval, is oval. Then after that break, आता थोडी स्पेस कमी म्हणून मी पुढेच ब्रेक दिला सेमीकोलन देऊन. ओके, आणि द लास्ट केस, जर गिवन कॅरेक्टर जर तुम्ही अदर दॅन AEIOU जर टाकलं तर ते काय येणार आहे, कन्सोनंट येणार. ओके, सो डिफॉल्ट केस. सो सेपरेट 21 केस फॉर कन्सोनंट मध्ये लिहिण्यापेक्षा एकच डिफॉल्ट लिहायचे. इफ ऑल दी कंडिशन आर फॉल्स मीन्स व्हॉट, ते कॅरेक्टर ए पण नाही, ई नाही, आय नाही, ओ नाही, यू नाही, ई. ओके, सो ते फायनली काय आहे, कन्सोनंट आहे, अदर दॅन AEIOU आहे. सो दॅट इज consonant. Okay, now switch complete, return 0 and main complete. Okay, now बघा प्रोग्राम रन केला त्या व्यवस्थित लक्ष द्या स्विच कसे एक्झिक्यूट होतं. प्रोग्राम रन केला, सो सपोज तुम्ही इथे टाकलं कॅरेक्टर झेड. ओके, सो CH ची व्हॅल्यू टाकली झेड, एंटर एनी कॅरेक्टर स्क्रीनवर डिस्प्ले झालं, तुम्ही व्हॅल्यू टाकली झेड. नाव इथे CH पास होतो. CH मीन्स व्हॉट, त्याची व्हॅल्यू पास होणार झेड. नाव झेड इज इक्वल टू ए असं चेक होतं. आता मी इथे कुठेही इज इक्वल टू सिम्बॉल लिहिलेला नाहीये, बट कंपायलर काय करतो, इक्वल साठी चेक करतो. सो CH ची व्हॅल्यू काय, झेड. सो झेड इक्वल टू ए आहे का, नाहीये. नेक्स्ट केस चेक करणार, ई आहे का, नाही. नेक्स्ट केस आय आहे का, नाही. ओ नाही, यू नाही. सो बाय सगळ्या केस फॉल्स आहेत, म्हणजेच काय, डिफॉल्ट केस एक्झिक्यूट होणार, झेड इज कन्सोनंट. आलं लक्षात, ठीक आहे. नाउ सपोज आता परत मी रन केला प्रोग्राम, लिहिलं एंटर एनी कॅरेक्टर. आता सपोज मी ते कॅरेक्टर टाकलं आय. ओके, सो इथे CH पास झाला. CH मीन्स व्हॉट, आय पास झाला. ठीक आहे. नाउ आय इक्वल टू ए आहे का, नो. आय इक्वल टू ए आहे का, नो. आय इक्वल टू आय, येस. सो ती गिवन केस एक्झिक्यूट होणार, CH ची व्हॅल्यू आय, आय इज ओव्हल. ब्रेक, ब्रेक म्हणजे डायरेक्टली स्विचच्या बाहेर येणार, मग बाकीच्या केसेस चेक होणार नाही. ओके, नाउ इथे केस आपण सिंगल कोट मध्ये का लिहिल्या, बिकॉज आपण जे कॅरेक्टरची व्हॅल्यू, ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेक करतोय विथ ईच केसेस, तर ती व्हॅल्यू कोणत्या टाइपची आहे, कॅर टाइपची, म्हणून आपण काय लिहिलं, सिंगल कोट मध्ये लिहिलं. सपोज तुम्ही जे कॅरेक्टर, जे व्हेरिएबलची व्हॅल्यू चेक करणार आहे ते जर इंटिजर असेल तर तुमच्या केसेस पण काय येणार, इंटिजर येणार, 1 2 3. मग सिंगल कोट मध्ये तुम्हाला टाकायची गरज नाही. ओके, आणि स्विच मध्ये तुम्ही कोणत्याही व्हेरिएबल पास करू शकता, एकतर इंटिजर किंवा कॅर, त्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही नाही. ओके, सो आता हा प्रोग्राम आपण रन करून बघू, म्हणजे तुम्हाला कळेल प्रॉपर. न्यू घेतलंय मी, सेव्ह ॲज. अजून एक आपण स्विचचा प्रोग्राम घेऊ आणि मग त्याच्यानंतर लूपचे सिंटॅक्स घेऊ. ओके, switch1.cpp. बघा आपल्याला क्लासेस आणि ऑब्जेक्ट जेव्हा आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू तेव्हा आपल्याला काही प्रोग्राम मध्ये आपल्याला लूप यूज करायचे, स्विच यूज करायचे, इफ स्टेटमेंट यूज करायचे. ओके, सो ऑल दी कन्सेप्ट जे आपण बघतोय बेसिक, ते आपल्याला परत क्लासेस आणि ऑब्जेक्ट जर तुमच्यासाठी न्यू कन्सेप्ट असेल, पण त्या न्यू कन्सेप्ट मध्ये तुम्हाला काही हे प्रिव्हियस ज्या कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा यूज कराव्याच लागतात. ओके, अकॉर्डिंग टू युअर प्रोग्राम रिक्वायरमेंट. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला जेव्हा आपण क्लास आणि ऑब्जेक्ट स्टार्ट करू तेव्हा असं नाहीये की हे सी ला झालेलं आहे, पण हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये यूज करायचंच आहे. ओके, सो बघा आता हेडर फाइल IO stream, then using namespace standard. Okay, now int main, एक कॅरेक्टर जे की आपल्याला चेक करायचं आहे, देन त्याची व्हॅल्यू फर्स्ट आपण घेणार कॅरेक्टर सीन CH. ओके, नाउ कॅरेक्टर घेतलं, नाउ स्विच. बघा जे कीवर्ड आहेत ते डार्क ब्लॅक मध्ये येतात, ते बघा येते का लक्षात, ब्लॅक मध्ये, डार्क मध्ये. ठीक आहे, सो लक्षात ठेवा ते. ठीक आहे, नाउ केस तर पहिली आहे आपली ए,
सिंगल कोट मध्ये, ठीक आहे. नाव सी आउट CH is oval. Okay. Break. Then case AEE. Okay. त्याच्यामध्ये सेम is oval. सेम लिहायचं बिकॉज ई जरी असेल तरी पण तो ओवेलच आहे. ब्रेकच्या पुढे बघा सेमीकोलन आणि केस आणि जेव्हा आपण पुढे लिहितोय तिथे कोलन आहे. KAEI सिंगल कोट मध्ये आहे. CH is oval. Break. Case IO. सो इथे पुढे बघा कोलन आहे. ओके. CH is oval. ठीक आहे. आणि देन लास्ट केस OAEIOU. डिफॉल्ट. ओके. आणि ऑल हे 5 पैकी कोणतेही कॅरेक्टर नसेल तर ते रिमेनिंग 21 पैकी एक कोणतं तरी कॅरेक्टर असेल. सो इज कन्सोनंट. ओके. येस झालं. ब्रेक. ठीक आहे. स्विच कंप्लीट अँड आफ्टर दॅट रिटर्न 0. प्रोग्राम सेव्ह. execute, compile and run. अजून एक आपण स्विचचा प्रोग्राम घेऊ. देन आपण लूपचे सिंटॅक्स बघू. फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रन करता देव सीपीपी मध्ये प्रोग्राम तेव्हा थोडासा टाइम लागतो बघा आउटपुट येण्यासाठी. कोणतेही कॅरेक्टर टाका. ते जर AEIOU मध्ये असेल तर तुमची एक केस कोणती तरी एक्झिक्यूट होईल आणि अदर दॅन दॅट असेल देन इट विल डिस्प्ले द डिफॉल्ट केस. ओके. आउटपुट येते तोपर्यंत वेट करूयात आपण. ओके. एंटर एनी कॅरेक्टर. सपोज आता मी डी टाकलं कोणती मॅच होणार नाही. सो डी इज कन्सोनंट. आलं लक्षात. ठीक आहे. नाव आता सपोज परत रन केला प्रोग्राम. एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. ह्या केस कॅरेक्टरच्या केल्या. तर सपोज आय वॉन्ट टू परफॉर्म
4 types of arithmetic operations: addition, subtraction, division and multiplication. Okay, but depends on the user choice. आता आपण एकाच प्रोग्राम मध्ये addition, subtraction, division, multiplication we have already done. Okay, की दोन व्हेरिएबल्स घ्यायचे, त्याची व्हॅल्यू घ्यायची, then c is equal to a plus b करायचं, प्रिंट करायचे addition, c is equal to a minus b, subtraction प्रिंट करायचे. सेम त्याच केस वेनी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पण करायची. ओके, बट त्याच्यामध्ये ऑल दी ऑपरेशन्स ऍट अ टाइम परफॉर्म होत होते. बट सपोज आय वॉन्ट टू परफॉर्म ओनली द ऑपरेशन विच युजर वॉन्ट. मीन्स वॉट, की एकाच प्रोग्राम मध्ये मी युजरला चॉईसेस देणार. ही वॉन्ट्स टू परफॉर्म ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन और मल्टिप्लिकेशन. ओके, अँड डिपेंड्स ऑन दॅट काय होणार, ते पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म होणार. युजरला जर ऍडिशनच पाहिजे तर ऍडिशनच होणार, मग ऑल दी रिमेनिंग ऑपरेशन्स होणार नाही. युजरला मल्टिप्लिकेशन पाहिजे तर मल्टिप्लिकेशन होणार, युजरला डिव्हिजन पाहिजे तर डिव्हिजन होणार. ओके, सेम लाईक जसं आपण हॉटेलमध्ये गेलो की आपल्याला मेनू कार्ड देतात, मग आपण त्यातला एक मेनू सिलेक्ट करतो तर तोच आपल्याला सर्व होतो. असं नाही की कोणताही येतो. जे युजरची, जे कस्टमरची चॉईस आहे तेच फक्त काय होतं, मेनू आपल्याला सर्व होतो. सेम त्याच केसने जे युजरला जे ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे तेच फक्त एक्झिक्यूट होणार. सो लाईक इन मेनू कार्ड ऑल दी मेनूचा डिस्प्ले असतात, तसंच आपण युजरला कोणत्या कोणत्या चॉईसेस अवेलेबल आहेत ते डिस्प्ले करणार. मग युजर त्यातली एक चॉईस घेणार आणि मग तुम्हाला रिझल्ट काय करणार, डिस्प्ले करणार. ओके, तर हा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. सो फॉर दॅट बघा, 2 नंबरची ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन और सबट्रॅक्शन. सो 3 व्हेरिएबल्स लागणार आपल्याला, 2 व्हॅल्यू घेण्यासाठी, थर्ड मध्ये रिझल्ट असणार आणि एक चॉईस साठी एक. नाउ माय चॉईस ch व्हेरिएबल इज फॉर इंटिजर आहे. ओके, नाउ आता बघा, एंटर. आपण काय करूयात, आधी चॉईसेस डिस्प्ले करूयात. जसं मेनू कार्ड वरती मेनू असतात, तर कोणते कोणते चॉईसेस अवेलेबल आहेत ते आपण डिस्प्ले करूयात. सो सपोज ऍडिशन फर्स्ट चॉईस. सपोज युजरला जर ऍडिशन परफॉर्म करायचं असेल तर तो 1 टाकणार चॉईस. ओके, स्लॅश n, त्याच्या खाली 2 फॉर सबट्रॅक्शन. सपोज युजरला सबट्रॅक्शन करायचे आहे तर तो 2 टाकणार. त्यालाच मी कंटिन्यू करते बघा, कंप्लीट केलेलं नाहीये. 3 फॉर मल्टिप्लिकेशन, 4 फॉर डिव्हिजन आणि कोणतंच करायचं नाहीये तर 5 फॉर एक्झिट. ओके, ठीक आहे. हे झाले चॉईसेस, म्हणजे मेनू डिस्प्ले केले. नाउ त्यातला एक मेनू काय करणार, युजर त्यातली एक चॉईस युजर सिलेक्ट करणार. सो त्याच्यासाठी आपण युजर कडून व्हॅल्यू घेऊ. एंटर युअर चॉईस, सीन ch. ओके, युजरनी चॉईस टाकली की आपण ए आणि बी ची व्हॅल्यू कोणतीही चॉईस टाकली तरी पण घ्यायचीच आहे. ओके, सो आधी आता आपण ए आणि बी ची व्हॅल्यू घेऊया चॉईस टाकल्यानंतर. एंटर ए अँड बी. युजरला सबट्रॅक्शन करायचं असेल, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, काही पण, तरी त्याला ए आणि बी करावंच लागेल. ओके, नाउ आपण स्विच टाकू. आपण केस मध्ये पण हे व्हॅल्यू टाकू शकतो, मग इच केस मध्ये आपल्याला सेम लिहावं लागेल. एंटर ए अँड बी. ओके, सो त्याच्याऐवजी ए आणि बी ची व्हॅल्यू कोणतीही केस असू, घ्यायची तर आहेच आहे. ओके, फक्त डिपेंड्स ऑन द केस आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे, प्लस, मायनस, इंटू, डिव्हिजन. ओके, नाउ व्हॅल्यू घेतली. नाउ स्विचला आपण युजरनी जी चॉईस एंटर केलेली आहे ती ह्या व्हेरिएबल मध्ये आहे. नाउ दिस ch व्हेरिएबल इज ऑफ टाइप इंटिजर. सो आपल्या केस पण काय येणार, इंटिजर येणार. सो केस काय येतील, ह्याच येतील बघा. ओके, सो जर केस 1 असेल तर आपण परफॉर्म करणार ऍडिशन आणि ए आणि बी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी घेतलेली आहेत आणि डिस्प्ले करणार. ऍडिशन इक्वल टू सी. ओके, देन ब्रेक. सेम जर युजरनी चॉईस 2 टाकली असेल, देन सी इज इक्वल टू ए मायनस बी, सी आउट, सबट्रॅक्शन इज इक्वल टू सी. सीच व्हॅल्यू. ओके, ए आणि बी च्या आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत व्हॅल्यू. देन केस 3, सी इज इक्वल टू ए इंटू बी, देन सी आउट, मल्टिप्लिकेशन. तर मल्टी लिहिते फक्त मी, प्रोग्राम टाइप करताना आपण पूर्ण लिहूयात. ब्रेक. देन केस
4. C is equal to A divided by B. C out division equal to C. Break. And the last case आता आपण डिफॉल्ट लिहिणार नाहीये बिकॉज आपल्याला केस डिफाइन केलेले आहेत. सो लास्ट केस केस 5 असेल तर आपल्याला काही परफॉर्म नाही करायचंय, जस्ट एक्झिट लिहायचंय. सो आपण इथे फक्त ब्रेक करणार, काहीही परफॉर्म करणार नाही. स्विच कंप्लीट, रिटर्न 0 अँड देन मेन कंप्लीट. बघा आता हे कसं एक्झिक्यूट होईल. प्रोग्राम रन केला, स्क्रीन वरती असं आउटपुट डिस्प्ले होईल. बघा स्क्रीन वरती असं डिस्प्ले होईल. बघा ऍडिशन, 2 सबट्रॅक्शन, जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करता, 3 मल्टिप्लिकेशन, 4 डिव्हिजन बिकॉज स्लॅश एन दिलेले, अँड देन 5 एक्झिट असं डिस्प्ले होईल. देन डिस्प्ले होईल एंटर युअर चॉईस. मग तुम्ही चॉईस टाकणार. सपोज मी टाकली 2. ओके, त्याच्यानंतर येईल एंटर ए अँड बी. सपोज मी टाकलं 5 3, म्हणजे ए ची व्हॅल्यू 5, बी ची 3. नाव इथे आलं CH पास झाला. CH मध्ये काय टाकलं मी 2 बिकॉज मला सबट्रॅक्शन करायची आहे. सो मी चॉईस काय देणार 2 देणार. सो इथे CH पास होणार, म्हणजे CH ची व्हॅल्यू काय 2. सो 2 इक्वल टू 1 आहे का? नाहीये. नेक्स्ट केस 2 इक्वल टू 2. येस. सो काय होणार A मायनस B, 5 मायनस 3, 2 सेव्ह होणार C मध्ये, डिस्प्ले होणार सबट्रॅक्शन इज इक्वल टू 2. ब्रेक म्हणजे स्विचच्या बाहेर होणार. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू द युजर चॉईस फक्त तेच ऑपरेशन काय होणार, परफॉर्म होणार. ओके, परत प्रोग्राम रन केला. सपोज आता हे डिस्प्ले झालं. देन एंटर युअर चॉईस. आता युजरने टाकली 4. देन एंटर ए अँड बी. आता मी इथे टाकली 15 आणि 3 फॉर एक्झाम्पल. ओके, ए ची व्हॅल्यू 15, बी ची 3. नाव इथे पास काय होणार 4. CH ची व्हॅल्यू काय टाकली मी 4 बिकॉज आय वॉन्ट टू परफॉर्म द डिव्हिजन 4. सो 4 इक्वल टू 1 आहे का? नाही. 2 आहे का? नाही. 3 आहे का? नाही. 4 येस आहे. सो 15 डिवाइड बाय 3. सो तुम्हाला माहिती आहे फक्त कोशंट ऑपरेटर काय देतं तुम्हाला, सॉरी डिव्हिजन ऑपरेटर तुम्हाला कोशंट देतं. सो कोशंट म्हणजे आता इथे 5 मिळणार. सो C ची व्हॅल्यू काय मिळणार 5 मिळणार. 15 ला 3 ने डिवाइड केलं तर, आणि डिस्प्ले होणार डिव्हिजन इज इक्वल टू 5. ओके, आणि देन ब्रेक म्हणजे डायरेक्टली स्विचच्या बाहेर. नो प्रोग्राम परत रन केला. आता मी चॉईस दिली, हे डिस्प्ले झाला हा मेनू युजरला. आता मी चॉईस दिली 5. इथे काही व्हॅल्यू टाका ए आणि बी ची, इथे चेक होणार. इथे CH जाणार, म्हणजेच काय जाणार 5 इक्वल टू 1 आहे का? नाही. 2 3 4 नाही. 5 होणार मॅच, आणि ब्रेक म्हणजे काहीही डिस्प्ले न होता काय होणार, एक्झिट होणार. ओके, सो दिस इज युअर प्रोग्राम. नाउ लेट्स टाइप दिस प्रोग्राम. देन आपण लूप घेऊया. म्हणजे स्विचचे जे इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत ते मी तुमचं घेतले. एकतर गिवन कॅरेक्टर इज ओवेल ऑर नॉट, ते पण तुम्हाला येऊ शकतं जर तुमचे थेअरी पेपर जर आता ऑफलाईन झाले तर. हा प्रोग्राम इम्पॉर्टंट आहे बघा स्विचचा. सेव्ह ॲज करते आता ह्याला, switch 2.cpp. जसं मी तुम्हाला इच लेक्चरला सांगते की थेअरी पेपर जो CPPचा असतो किंवा एनी लँग्वेजचा असतो, जावा, C++, PHP वगैरे, तर त्याच्यामध्ये 95% हे तुम्हाला थेअरी पेपरला प्रोग्राम राईट डाऊन करायला येतात. सो प्रॅक्टिस तुमची बोथ वेनी पाहिजे. प्रॅक्टिकल वेनी सुद्धा पाहिजे लॅपटॉप वरती, सिस्टीम वरती रन करून, प्लस राईट डाऊन पण तुम्ही प्रोग्रामची प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला एक्झामला प्रॉपर लिहिता येतील प्रोग्राम. नाउ तुम्ही असं चॉईस व्हेरिएबल पण घेऊ शकता. ओके, CHच घ्यायला पाहिजे असं काही नाही. एनी व्हेरिएबल नेम यू कॅन गिव. नाउ आता मी मेनूज डिस्प्ले करते. 1 फॉर ऍडिशन, 2 फॉर सबट्रॅक्शन, 3 फॉर multiplication, 4 for division, 5 for exit. Okay, now again user कडून चॉईस तर डिस्प्ले झाले, काय काय चॉईसेस आहेत त्यातली मग कोणती चॉईस युजरला करायची आहे परफॉर्म. सो ती घेतली आपण चॉईस व्हेरिएबल मध्ये. ओके, नाउ कोणतीही चॉईस घ्या, व्हॅल्यू तर ए आणि बी च्या एंटर करावे लागणारच आहे.
So enter values of A and B. Okay, now switch. व्हॅल्यू घेऊन झाल्या, चॉईस घेऊन झाली, नाउ स्विच. ओके, नाउ चॉईस मध्ये माझी एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे की 1 2 3 4 5. सो ते केस मध्ये आहे ना. सो केस आता आपली इंटिजर आहे. ओके, सो C इज इक्वल टू A प्लस B. परफॉर्म झाल्यावर डिस्प्ले करू. ऍडिशन इक्वल टू ओके, ब्रेक. नाउ केस बघा, अशा अलाइनमेंट मध्येच प्रोग्राम लिहायचा आहे. जरी एक्झामला रिटर्न मध्ये आलं तुम्हाला तर प्रॉपरच अलाइनमेंट मध्ये प्रोग्राम लिहायचा आहे. म्हणजे मॅडम जे चेक करणारे असतात एक्झामिनर त्यांना सुद्धा लगेचच प्रोग्राम मध्ये जे ते शोधत असतात की हा कोड आलाच पाहिजे, तो लगेच त्यांना डिस्प्ले होतो. याच अलाइनमेंट मध्ये एक्झाम मध्ये बुक मध्ये सुद्धा प्रोग्राम लिहायचे आहेत. मल्टिप्लिकेशन. ओके, नाउ ब्रेक. अजून 2 चॉइसेस राहिल्या. केस 4 C is equal to A divided by B. C out division equal to C. Okay, and then break. Now case 5 exit असेल तर काहीच परफॉर्म करायचं नाही. So just write break. Okay, then switch complete and then return 0. Okay, save program, execute, compile and run. Dev CPP is taking more time. आउटपुट ओपन होतंय तोपर्यंत. आता नेक्स्ट आपल्याला लूप्स बघायचे आहेत बघा. ओके, बघा हे आउटपुट रन झाले बघा. असे जसं मेनू कार्ड डिस्प्ले आहे तसं आता कोणते कोणते चॉईसेस आहेत युजर साठी. सो ही कॅन परफॉर्म ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आणि इफ यू डोंट वांट टू परफॉर्म एनीथिंग यू जस्ट कॅन प्रेस 5. ओके, सो एंटर युअर चॉईस. सपोज आय वांट टू परफॉर्म मल्टिप्लिकेशन. सो 3 मी एंटर केलेले आहे. नाउ एंटर व्हॅल्यूज ऑफ A and B. सपोज मी 5 आणि 8 टाकले. सो मल्टिप्लिकेशन ची चॉईस फक्त डिस्प्ले झाली मल्टिप्लिकेशन आणि 40. सो तुम्हाला ऑल ऑपरेशन जर ऍडिशन, सबट्रॅक्शन जर पाहिजेच नाही तर ते कशाला परफॉर्म करायचे. सो युजरला डिपेंड आहे की युजरला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं. सो सगळे चॉईसेस द्यायचे आणि त्यातले जे चॉईसेस युजरला परफॉर्म करायचे आहेत ते युजर टाकेल आणि तेच फक्त ऑपरेशन काय होईल, परफॉर्म होईल. ओके, सो दिस इज द यूज ऑफ द स्विच स्टेटमेंट. आणि स्विच केस मध्ये मोर दॅन 1 कंडिशन असतात, n नंबर ऑफ कंडिशन असतात, बट त्या फक्त इक्वल टू साठीच वर्क होतात. ना आता मला ऍडिशन पाहिजे 60 सो इट इज 130. ओके, नाउ परत एकदा रन करते. नाउ मी प्रोग्राम तर रन केला बट आय डोंट वॉन्ट टू परफॉर्म एनिथिंग. ओके, जस्ट माझ्याकडून प्रोग्राम रन झालाय पण मला कोणतेही करायचे नाही त्याचे ऑपरेशन 5. आता हे एंटर A and B तर येणारच आहे बिकॉज आपण ते तिथे लिहिलेलं आहे. जस्ट काहीच फक्त प्रिंट होणार नाही. ओके, तर हे झालं तुमचं स्विचचा प्रोग्राम. नाउ लेट्स स्टार्ट विथ द लूप. ओके, सो लूप आता मी रिवाइज करून त्याचे प्रत्येक लूपचे 1-1, 2-2 प्रोग्राम्स घेते. ओके, and then आपण नेक्स्ट लेक्चरला क्लासेस and ऑब्जेक्ट स्टार्ट करू. नाउ लूप्स. लूप्स मीन्स व्हाट? सपोज 1 or more than 1 स्टेटमेंट.
one or more than one statement if you want to perform n number of time. तुम्हाला एक स्टेटमेंट किंवा एकापेक्षा जास्त स्टेटमेंट, वन और मोर दॅन वन स्टेटमेंट इफ यू वॉन्ट टू परफॉर्म मोर दॅन वन टाइम. तर तुम्ही सपोज एकच स्टेटमेंट मला 10 टाइम्स प्रिंट करायचंय, तर मी सी आउट 10 टाइम्स लिहिण्यापेक्षा मी सी आउट एकदाच लिहिणार आणि ते लूप मध्ये टाकणार. ओके, सो लूपचा यूज काय असतो की सपोज तुम्हाला n नंबर ऑफ स्टेटमेंट्स इफ यू वॉन्ट टू परफॉर्म n नंबर ऑफ टाइम्स then you can use loop. If you want to perform same operation number of times then you can use loops. Okay, so loop चे कोणते कोणते टाइप्स आहेत बघा. फर्स्ट while loop, फर्स्ट बघा while loop, then second do while, सेम जे सी मध्ये होते तेच, and third for loop. So while loop and for loop syntax जरी डिफरंट असेल तरी पण ते एक्झॅक्ट सेम आहेत. ओके, म्हणजे सेम वेनी ते परफॉर्म करतात. ओके, आणि डू व्हाईलचा परफॉर्म म्हणजे त्याचं जे एक्झिक्युशन आहे हे थोडंसं डिफरंट आहे. तर तुम्हाला मी एक्सप्लेन करते. फर्स्ट वी विल राईट द सिंटॅक्स ऑफ ऑल थ्री लूप्स. ओके, सो व्हाईल लूप, फर्स्ट इनिशियलायझेशन, then while, condition loop मध्ये parenthesis मध्ये, then here number of statement, then increment or decrement depends on your program, and then loop complete. Okay, now do while चा syntax, initialization, then do keyword, then here number of statement, then increment or decrement, do complete, then while बघा while नंतर आहे ते, then condition and here is semicolon आणि इथे while नंतर semicolon नाही. now for loop चा syntax, for loop एकदम easy आहे बघा syntax wise. so here initialization, for initialization तिथेच semicolon, condition तिथेच, increment or decrement. ओके, तर हे झालं तुमचे ऑल थ्री लूप्स. आता हे कसे वर्क होतात बघा. व्हाईल लूप आणि फॉर लूपचं जे वर्किंग आहे ते सेम आहे. व्हाईल लूप मध्ये एंट्रीलाच कंडिशन चेक होते आणि फॉर लूप मध्ये पण जेव्हा फॉर एंट्री म्हणजे कुठं लूप मध्ये एंटर होण्याच्या आधीच कंडिशन चेक होते. फॉर लूप मध्ये पण लूप मध्ये एंटर होण्याच्या आधीच कंडिशन चेक होते. बट डू लूप मध्ये लूप एक्झिट होताना कंडिशन काय होते चेक होते. आलं का लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत लूप काय होतं एक्झिक्यूट होतं. कंडिशन ट्रू परत लूप कडे जाणार. कंडिशन ट्रू लूप मध्ये म्हणजे लूप मधले जे स्टेटमेंट्स आहेत ते n नंबर ऑफ टाइम्स काय होतात एक्झिक्यूट होतात. ओके, सो जेवढे जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात. कंडिशन फॉल्स झाली की लूपच्या बाहेर येतात. सेम इथे पण जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत लूप मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. वन्स दिस कंडिशन गेट्स फॉल्स देन लूपच्या बाहेर येणार. सेम हियर ऑल्सो कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत लूप मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि कंडिशन फॉल्स झाली की मग सपोज 5 टाइम्स कंडिशन ट्रू आहे सो 5 टाइम्स हे स्टेटमेंट सेम स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होणार. ओके, नाउ ही एंट्री कंट्रोल लूप आहे. एंट्री कंट्रोल लूप काय व्हाईल लूप बिकॉज कंडिशन इज चेक at the entry and condition is checked before entering into the loop. Okay, and here this is exit control loop. Why? Because condition is checked while exiting the loop. Loop exit होताना condition check होते आणि इथे loop entry लाच condition check होते आणि इथे पण for loop entry ला check होते. Okay, as while loop आणि for loop एंट्रीलाच कंडिशन चेक होते. सो सपोज फर्स्ट टाइम जर
कंडिशन फॉल्स असेल तर व्हाईल लूप 0 टाइम एक्झिक्यूट होणार. हियर ऑल्सो फर्स्ट टाइम जर कंडिशन फॉल्स असेल फर्स्ट टाइम तर फॉर लूप 0 टाइम म्हणजे एकदाही एक्झिक्यूट होणार नाही. असं 0 टाइम मीन्स व्हॉट, एकदाही एक्झिक्यूट होणार नाही. बिकॉज कंडिशन स्टार्टिंगला चेक होते, सो एंट्रीलाच कंडिशन चेक होते. सो फर्स्ट टाइम जर कंडिशन फॉल्स असेल तर लूप मध्ये एंट्रीज येणार नाही. बट डू गॅरंटी आहे की 1 टाइम तरी एक्झिक्यूट होणारच आहे. ऍटलीस्ट 1 टाइम एक्झिक्यूट होणारच आहे डू व्हाईल. बिकॉज जरी फर्स्ट टाइम कंडिशन तुम्हाला माहिती की रॉंग आहे, पण लूप मध्ये कंडिशन चेक न होताच एंट्री आहे. ओके, सो कंडिशन जरी फॉल्स असेल तरी लूप मध्ये एंट्री होणार, स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, मग कंडिशन चेक होणार. आता कंडिशन फॉल्स आहे मग लूपच्या बाहेर येणार. ओके, इथे काय होतं, एंट्रीलाच कंडिशन चेक होते. सो कंडिशन जर फर्स्ट टाइमच फॉल्स असेल तर व्हाईल लूप आणि फॉर लूप एकदाही एक्झिक्यूट होणार नाही. बट अपोजिट टू डू लूप काय की फर्स्ट टाइम जरी कंडिशन फॉल्स असेल तरी पण लूप मध्ये तर एंट्री होतेच विदाउट चेकिंग कंडिशन, बिकॉज इट इज अ एक्झिट कंट्रोल लूप. सो एकदा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, देन कंडिशन चेक होणार, नाउ इट इज फॉल्स, देन लूपच्या बाहेर येणार. सो डू लूप और यू कॅन से द डू व्हाईल लूप गॅरंटीज दॅट इट विल एक्झिक्यूट ऍटलीस्ट 1 टाइम. ओके, आलं का लक्षात? आता हेच आपण विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करूया. बघा, तुमचा हा इंटरव्ह्यू लेवलचा क्वेश्चन आहे. सपोज आता मला 1 to 10 डिस्प्ले करायचं आहे, 1 2 3 4 5 6 असं. तर मी तिन्ही लूपनी करते आता. ठीक आहे, सो आता इंट मेन वगैरे मी काय लिहित नाहीये. आय तर सुरुवात मला कुठून करायची आहे, 1 पासून. ओके, सो मी 1 पासून डिस्प्ले करायचं ना. सो मी इनिशियलायझेशन काय केलं, आय इज इक्वल टू 1. नाउ व्हाईल तर मला कुठपर्यंत न्यायचं आहे, आय 10 पर्यंत. सो जोपर्यंत आय लेस दॅन और इक्वल टू 10 आहे तोपर्यंत आय विल डिस्प्ले व्हॅल्यू ऑफ द आय. देन आय प्लस प्लस, देन रिटर्न 0 आणि इंट मेन वगैरे लिहिलेले असं कन्सिडर करा. नाउ सेम आपण हेच डू व्हाईल करूया. सगळं सेम येणार आहे बघा, फक्त सिंटॅक्स आता डूच्या तिथे कंडिशन नाहीये. देन डिस्प्ले तर आपल्याला तेच करायचं आहे. देन इथे कंडिशन आहे व्हाईल आय इज लेस दॅन और इक्वल टू 10. ओके, नाउ फॉर लूपने करूयात. तर फॉर लूप मध्ये सेपरेट इनिशियलायझेशन करायची गरज नाही, हे आतमध्येच करायचं आहे. देन सेमीकोलन देऊन कंडिशन, म्हणजे हे स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट, हे स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आणि हे एकाच लाईन मध्ये येतं फॉर लूपच्या. 10 and I plus plus. ओके, and then just फक्त सी आउट आय. ठीक आहे, नाउ बघा आता. नाउ बघा आता तिन्ही लूपनी कसं एक्झिक्युशन होतं ते सांगते. नाउ आय पहिल्यांदा काय होणार, 1 होणार. ओके, नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू 10. येस, कंडिशन ट्रू आहे. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत ते लूप एक्झिक्यूट होणार. सो कंडिशन ट्रू आहे बिकॉज आय काय 1 इज लेस दॅन और इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो, प्रिंट काय झाला, आय जे प्रिंट झालंय ते मी असं टिक करते. देन आय प्लस प्लस, आय काय झाला 2, जो 1 होता तो 2 झाला. नाउ परत लूप कंटिन्यू होणार लूप. नाउ आय ची व्हॅल्यू काय 2 इज लेस दॅन और इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झालं 2. देन आय प्लस प्लस, आय झाला 3. अगेन कंडिशन ट्रू आहे ना, सो लूप एक्झिक्यूट होणार. सो 3 आय काय 3, सो 3 इज लेस दॅन और इक्वल टू 10, अगेन कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलं, प्रिंट काय झालं आय म्हणजेच काय 3. नाउ आय प्लस प्लस, आय किती झाला 4. ओके, नाउ अगेन लूप. सो 4 इज लेस दॅन और इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. प्रिंट काय झालं आय, सी आउट आय म्हणजेच काय प्रिंट होणार 4, बिकॉज आय ची व्हॅल्यू 4 आहे. आय प्लस प्लस, आय किती झाला 5. नंतर परत कंडिशन. सो 5 इज लेस दॅन और इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो, प्रिंट काय झाला आय, दॅट इज 5. ओके, नाउ आय प्लस प्लस, सो आय किती झाला 6. 5 होता तर 6 झाला, ऑब्विसली 1 इन्क्रीमेंट होतं. Then yes, 6 is less than or equal to 10. Yes, again condition true. प्रिंट काय झाला I म्हणजेच काय 6. I plus plus, I काय झाला 7. Next.
I7 झाला, 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू, ट्रू आहे. सो लूप मध्ये आलो. सो प्रिंट काय झाला I, दॅट इज 7. I प्लस प्लस I किती झाला 8. अगेन लूप. सो 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. सो सी आउट I म्हणजेच काय 8 प्रिंट झाला. I प्लस प्लस I 9. देन इथे काय झालं 9. ओके 9 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाला 9. I प्लस प्लस I किती झाला 10. नेक्स्ट टाइम 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. I प्रिंट झाला. I प्लस प्लस I काय झाला 11. नाउ 11 आहे I. ओके 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन फॉल्स. फॉल्स आहे. सो लूपच्या बाहेर आला आणि प्रोग्राम कंप्लीट झाला. सो आपण काय केलं की व्हाईल लूपनी आपण 1 to 10 प्रिंट केलं. ठीक आहे. नाउ सेम आता हे कसं रन होतंय ते बघू. डू लूप. ठीक आहे. नाउ हियर I विल बी 1. सेम तसंच एक्झिक्यूट होतं बघा. फक्त आता इथे काय होतं बघा, सुरुवातीला कंडिशन चेक होते की नाही. इथे काय होतं की पहिल्या लूप मध्ये एंट्री होती, देन I प्रिंट होणार, पहिले प्रिंट होणार, देन I प्लस प्लस I2. सो इथे काय होतं 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ही पहिली कंडिशन चेक होती आणि इथे डू लूप मध्ये काय होती I2 झालाय बघा. सो 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ही चेक होतं. नाउ दिस इज कंडिशन ट्रू. परत लूप मध्ये आलो. सो सी आउट प्रिंट काय झाला I, देन I प्लस प्लस I झाला 3. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. परत लूप मध्ये आलो. प्रिंट काय झाला I, दॅट इज 3. देन I प्लस प्लस I 3 होता तो 4 झाला. नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. ट्रू आहे. सो लूप मध्ये आलो. I किती झाला 4 प्रिंट झाला. I प्रिंट करतोय ना सी आउट. सो I 4 झाला. I प्लस प्लस I 5. ओके सो नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. सो लूप मध्ये आलो. परत प्रिंट काय झाला I, दॅट इज 5. ओके 5 प्रिंट केला I, दॅट इज 5. देन I प्लस प्लस I किती झाला 6. नाउ 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. सो परत लूप मध्ये आलो. प्रिंट काय झाला 6. I प्रिंट करतोय ना. देन I प्लस प्लस I झाला 7. सो 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू आहे. परत लूप मध्ये आलो. प्रिंट काय झाला I, दॅट इज 7. I प्लस प्लस 8. 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. सो परत इथे आलो. प्रिंट काय झाला 8. I प्लस प्लस I 9. 9 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. परत लूप मध्ये आलो. प्रिंट काय झाला 9. प्रिंट झाल्यावर I प्लस प्लस I 10. 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. प्रिंट काय केला 10. ओके नाउ I प्लस प्लस I झाला 11. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 फॉल्स. सो इथे लूपच्या बाहेर आलो. आलं का लक्षात. ठीक आहे. सो दिस इज युअर हाऊ द व्हाईल लूप, डू व्हाईल लूप एक्झिक्यूट्स. ओके सेम त्याच वेळी बघा आता फॉर लूप कसं एक्झिक्यूट होतं. I1 1 इज लेस दॅन, फक्त इथे लगेच I प्लस प्लस होत नाही. I प्लस प्लस कधी होतं जेव्हा तुम्ही परत लूप कडे येता. सो कंडिशन चेक होती आणि इनिशियलायझेशन एकदाच होतं. ठीक आहे. I1 झाला. देन 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. प्रिंट काय केला I. ओके नाउ नेक्स्ट टाइम परत लूप कडे आलो. आता I1 नाही होणार, इनिशियलायझेशन एकदाच होतं. नाउ I प्लस प्लस सो I2 झाला. ओके 1 होता तो 2 झाला. देन कंडिशन चेक होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. येस. सो प्रिंट काय झाला 2. देन I3 होणार. बघा लूप कंटिन्यू होणार, इन्क्रीमेंट होणार, देन कंडिशन चेक होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. प्रिंट झालं. सो असं सेम व्हाईल लूप सारखं कंटिन्यू होणार. ओके सो हे झालं हाऊ युअर व्हाईल लूप, डू व्हाईल अँड फॉर लूप एक्झिक्यूट्स. नाव जो मी तुम्हाला डिफरन्स सांगितला आहे तो. ओके आता मला काय आहे की 1 to 10 डिस्प्ले करायचा आहे. हा माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. ओके नाव चुकून माझ्याकडून काय झालं, इथे 11 झालं. मला 1 to 10 डिस्प्ले करायचे ना, पण बाय चुकून माझ्याकडून काय झालं, I इज इक्वल टू 11 झालं फॉर एक्झाम्पल. नाव बघा फर्स्ट टाइम कंडिशन फॉल्स आहे. I काय 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 फॉल्स आहे ना. फर्स्ट टाइम एंट्रीलाच कंडिशन चेक होते, लूप फॉल्स आहे. सो डायरेक्टली कुठे येणार, लूपच्या बाहेर येणार. सो एकदाही एक्झिक्यूट होणार नाही व्हाईल लूप. सेम फॉर लूप बघा चुकून माझ्याकडून इथे 11 झालं. 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 फॉल्स आहे. सो कंडिशनच फॉल्स आहे तर लूप मध्ये काहीही एक्झिक्यूट होणार नाही. बट हियर बघा I 11 आहे. सो डायरेक्टली लूप मध्ये एंट्री आहे. मला प्रिंट काय करायचं 1 to 10, पण इनिशियलायझेशन माझ्याकडून चुकून काय झालं 1 च्या ऐवजी 11 झालं. सो फर्स्ट टाइम कंडिशन फॉल्स आहे तर काहीच एक्झिक्यूट व्हायला नाही पाहिजे. बट इथे होत नाही आणि
होत नाही, बिकॉज एंट्रीलाच कंडिशन चेक होते आणि ती फॉल्स असल्यामुळे लूप एकदाही एक्झिक्यूट होत नाही. नाउ हियर I11 आहे, पण लूप मध्ये डायरेक्ट एंट्री आहे, कंडिशन तर चेक होतच नाही. सो प्रिंट काय होणार I, दॅट इज 11. नंतर I काय होणार 1 ने इन्क्रीमेंट होणार, I झाला 12, 11 प्रिंट झाला, I 12 झाला. नाउ आता कंडिशन चेक होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स, 12 इज लेस दॅन, मग लूपच्या बाहेर येणार. मीन्स व्हॉट की डू व्हाईल मध्ये गॅरंटी आहे की स्टेटमेंट एकदा एक्झिक्यूट होणारच आहे, जरी सुरुवातीला फॉल्स कंडिशन असेल तरी. बट व्हाईल आणि फॉर मध्ये स्टार्टिंगला जर फॉल्स कंडिशन असेल तर लूप एकदाही एक्झिक्यूट होणार नाही. डू मध्ये का एक्झिक्यूट होतो एकदा तरी लूप, बिकॉज फर्स्ट टाइम एंट्री असते लूप मध्ये, मग ते एक्झिक्यूट झाल्यावरती मग कंडिशन असते, मग कंडिशन फॉल्स असेल तर एक्झिट, पण सुरुवातीला एंट्री होता आणि कंडिशन चेक होत नाही. सो एकदा लूप काय होतं एक्झिक्यूट होतं. ओके, नाउ हे झालं तुमचं डू व्हाईल आणि फॉर लूप. आता आपण हे झालं 1 to 10. आता सपोज मला 20 to 10 डिस्प्ले करायचे, म्हणजे असं डिस्प्ले करायचे 20, 19, 18, 17 अप टू 10 पर्यंत. तर कसं करायचं बघा लूपनी. सो व्हाईल लूपनी, तिन्ही लूपनी तुम्हाला लिहून दाखवते. सो पहिल्यांदा I कोणतंही व्हेरिएबल घ्या. सो मला सुरुवातीला 20 डिस्प्ले करायचंय, सो मी लिहिलं 20. ओके, नाउ व्हाईल आता रिव्हर्स कंडिशन I इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. जोपर्यंत 10 आहे 10 येईल तोपर्यंत, 10च्या लहान आलं 9 वगैरे की आपल्याला एक्झिट करायचं. ओके, देन सी आउट I आणि हे डिक्रीमेंट होतंय. सो I मायनस मायनस, म्हणजे I पहिले 20 मग 19. ओके, हे झालं तुमचा प्रोग्राम. सेम हियर ऑल्सो डू तसंच आहे बघा. I फक्त मायनस मायनस अँड हियर युअर कंडिशन विल बी रिव्हर्स, बिकॉज आता आपण रिव्हर्स चाललोय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आणि इथे व्हाईल नंतर सेमीकोलन. ओके, देन फॉर लूपनी फॉर I इज इक्वल टू 20, कंडिशन I इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, I मायनस मायनस. ओके, सी आउट I. ठीक आहे, आता बघा कसं वर्क होतं. व्हाईल लूप तुम्हाला एक्सप्लेन करते, सेम बाकी पण तसेच होणार बघा. I 20 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे, 20 मोठे आहेत 10 पेक्षा. सो प्रिंट काय झाला 20, जो प्रिंट झालाय तो मी टिक करते. I मायनस मायनस, I झाला 19, 20 होता तो 19 झाला. नाउ 19 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाला I म्हणजेच 19, I मायनस मायनस, I झाला 18. नाउ 18, I काय 18 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे. ओके, सो लूप मध्ये आलो. प्रिंट काय झाला 18, I मायनस मायनस 17. ओके, नाउ अगेन 17 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. सो प्रिंट काय झाला 17 ट्रू आहे, तर लूप मध्ये आलो. I मायनस मायनस 16, असं पूर्ण 10 पर्यंत होईल. 10 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, येस इक्वल टू 10 आहे. सो लूप मध्ये आलो, 10 प्रिंट होईल, I मायनस मायनस I 9 होईल. नाउ 9 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन फॉल्स आणि लूपच्या बाहेर येईल. सेम इथे पण तसंच होईल. ओके, सो हे झालं तुमचं प्रोग्राम्स. आता बघा लूपचे मी तुम्हाला प्रोग्राम्स देते. आता हे झालं आपले लूप्स कसे एक्झिक्यूट होतात ते. आता लूप्सचे प्रोग्राम्स देते मी तुम्हाला, ते सगळे करा. आणि जर नसतील तर मी तुम्हाला काय करते, जे सीचे लेक्चर्स आहेत ना लूप वरचे, ते मी तुम्हाला लिंक शेअर करते त्याची. जे न्यू आहेत आपल्याकडे, म्हणजे जे ऑलरेडी सी ला होते त्यांच्याकडे असतीलच ते लेक्चर्स. ओके, सो जे सी ला नव्हते, जे न्यू आहेत, त्यांना तुम्हाला आता मी लूप कसे एक्झिक्यूट होते ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता जे रिमेनिंग प्रोग्रामची जी मी लिस्ट देते, ती जर तुम्हाला पाहिजे असेल त्याचं एक्सप्लेनेशन, तर मला मेसेज करा. मी तुम्हाला ते सीचे लेक्चर्स देते. तिथे फक्त प्रिंट टाइप रिप्लेस करायचं सी आउटनी. आता तुम्हाला माहिती आहे, सपोज असं असेल %d इज इवन आणि %d इज फॉर एक्झाम्पल n, तर तुम्ही सी मध्ये सीपीपी मध्ये कसं लिहिणार, पहिल्यांदा इथे व्हॅल्यू पाहिजे ना तुम्हाला. सो तुम्ही काय लिहिणार n इज इवन असं. ठीक आहे, सो स्कॅन एफ आहे ते सी ने रिप्लेस करायचं, जे सी आउट आहे ते प्रिंट जे प्रिंट एफ आहे ते सी आउट ने करायचं. तुम्हाला सी आउट आणि सी इन तर मी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला लूपचे इम्पॉर्टंट सगळे प्रोग्राम्स देतेय. फक्त त्याचं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज सेंड करा पर्सनली, जे की
सी ला नव्हते, डायरेक्ट सीपीपी जॉईन केलाय माझ्याकडे, त्याचे मी तुम्हाला लेक्चर्स देते, ते स्टडी करा, तुम्हाला एकदम प्रॉपर प्रोग्राम्स कळतील. फक्त प्रिंट एफ रिप्लेस करायचं सी आउटनी आणि स्कॅन एफ रिप्लेस करायचं सी इननी. ओके, एकदम प्रॉपर एक्सप्लेनेशन केले, बिकॉज जर आता आपण हे जर लूप एक्सप्लेन करत बसलो तर आपले पूर्ण अजून 5 to 6 लेक्चर जातील. मग सीपीपीचं तर मेन आपल्याला क्लासेस आणि ऑब्जेक्ट सुरू करायचे, ते मी नेक्स्ट लेक्चरला आता सुरू करते. ओके, आणि सो जे न्यू आहेत सीपीपीला, जे की सी ला नव्हते, त्यांनी मला सांगा, मी तुम्हाला ते लेक्चर जे लूपचे प्रोग्राम्स ऑल एक्सप्लेन केलेले आहेत ते लेक्चर्स मी तुम्हाला सेंड करते. ओके, सो बघा, राईट प्रोग्राम, लूप वरचे प्रोग्राम एवढे करायचे आहेत, हे तुम्हाला सीपीपीला विचारतात एक्झामला, आणि ह्या वेळेस पूर्ण 95% चान्सेस आहे की तुमची थिअरी एक्झाम ऑफलाईन होऊ शकते. ओके, सो राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले sum of 1 to 10 numbers, not 10, n numbers. So 1 to n number ची sum means what, की suppose n ची व्हॅल्यू 8 टाकली तर 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6 plus 7 plus 8. So 1 to 8 ची सम जी असेल ती डिस्प्ले झाली पाहिजे. n ची व्हॅल्यू 18 टाकली तर 1 to 18 ची सम. ओके, सो तुम्हाला हे प्रोग्रामचे एक्सप्लेनेशन साठी मी तुम्हाला सी चे लेक्चर जे आहेत ते सेंड करेल. ओके, then write a program to display all even numbers from 1 to 100. 1 to 100 मधले जेवढे इवन नंबर्स आहेत तेवढे डिस्प्ले करायचे आहेत. राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल ऑड नंबर्स from 1 to 100. Okay, write a program to display all numbers which are divisible by 7 from 1 to 100. 1 to 100 मधले जेवढे divisible by 7 नंबर्स आहेत तेवढे तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत. ओके, then write a program to find factorial of a number. Okay, 6. Write a program to display, बघा all the examples मी प्रॉपर एक्सप्लेन केलेले आहेत. बघा, तुम्हाला मी लेक्चर पोस्ट करेल जे की न्यू आहेत, ज्यांनी डायरेक्टली सीपीपी जॉईन केलेला आहे त्यांच्यासाठी. ओके, आणि त्यांनी सी जॉईन केलं पण त्यांच्याकडे आता सध्या ते लेक्चर्स अवेलेबल नाहीये, त्यांनी पण सांगा, मी त्यांना पण सेंड करते. ओके, सो हे 6 प्रोग्राम्स, त्याच्यानंतर नेक्स्ट 7 प्रोग्राम. व्हिडिओ पॉज करून प्रॉपर राईट डाऊन करून घ्या. राईट अ प्रोग्राम टू फाइंड सम ऑफ डिजिट्स इन ए नंबर. लिस्ट लिहून घ्या आणि ते जे लिंक मी सेंड करेल ते स्टडी करा. तरी पण जर नाही कळलं तर मला पर्सनली मेसेज करा, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. राईट अ प्रोग्राम टू रिव्हर्स अ नंबर. सगळे इम्पॉर्टंट आहेत बघा. राईट अ प्रोग्राम टू चेक whether a given number is Armstrong number or not. Okay, then next write a program to check whether a given number is palindrome number or not. बघा, हे सगळे एकासारखे प्रोग्राम्स आहेत, एकसारखे इथपासून, म्हणजे सेम टाइप ऑफ लॉजिक यूज होतं. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून प्रॉपर लिस्ट लिहून घ्या. 11 फक्त लूप यूज होतं बघा ह्याच्यामध्ये, लूप आणि इफ स्टेटमेंट्स वगैरे. राईट अ प्रोग्राम टू चेक whether a given number is prime number or not a prime number. Write a program to check whether a given number is
perfect number or not a perfect number. Okay, then write a program to display following output. बघा या टाइपचा आउटपुट डिस्प्ले करायचं. सो हे सुद्धा इम्पॉर्टंट प्रोग्राम्स आहेत. सो परत एकदा सांगते, जे सी ला नव्हते त्यांनी मला मेसेज करा. मी तुम्हाला हे सगळे जे लेक्चर्स आहेत विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन, एकदा तुम्ही ते लेक्चर स्टडी केले की तुम्हाला ते सीपीपी ला पण लागतील आणि प्लस जावा मध्ये सुद्धा हे परत प्रोग्राम्स आहेत तुम्हाला. सो एकदम परफेक्ट तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण लेक्चर सेंड केले की ते स्टडी करायचे आहेत आणि लगेचच रिप्लाय द्यायचा आहे. ओके, सो हे 13 मध्ये हे 5 पार्ट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा किती टाइपचे तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करायचं आहे. नेक्स्ट 14 रिव्हर्स, सेम तसंच या टाइपचा आउटपुट, सेम रिव्हर्स सेम म्हणून ते त्यात सब पार्ट आहेत बघा. ओके, त्याच्यानंतर 15 हा 1 बरोबर ह्या 1 च्या खाली. ठीक आहे, त्याच्यानंतर हे असं लाईक ट्रायंगल, सेम त्याच वेळी ओके. नाउ नेक्स्ट रिव्हर्स. आता एकदम इझी वेनी मी एक्सप्लेन केलेलं आहे की ह्या टाइपचे जर आउटपुट आले तर त्याला लॉजिक कसं लावायचं आणि ते कसे एक्सप्लेन करायचे. ओके, and then 17 write a program to display table from 1 to 10. 1 to 10 चे टेबल म्हणजे 1 2 3 4 अप टू 10. नंतर 2 चा टेबल 2 4 6 8 20 असं करत करत 10 चा टेबल. हे असं तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे, तर हे सगळे जे प्रोग्राम्स आहेत लूपचे एवढे तुम्ही स्टडी करा आणि मग नंतर मी म्हणजे जे लेक्चर्स मी तुम्हाला पोस्ट करते जे की न्यू होते त्यांना फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला मेन काय की लॉजिक कसं वर्क होतं तर लॉजिक प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे एकदम इझिएस्ट वेनी. ओके, फक्त प्रिंटएफ रिप्लेस करा सी आउटनी आणि स्कॅनएफ रिप्लेस करा सी. आणि जर काही डाऊट प्रॉब्लेम आला तर मला लगेचच मेसेज करा, मी तो लगेच तुमचा सॉल्व्ह करून देईल. ओके, सो हे 5 to 6 लेक्चर्स आपले जाण्यापेक्षा आपण लगेचच उद्या, बिकॉज हे बेसिक आहे ना, तर आपण लगेचच नेक्स्ट लेक्चरला क्लासेस अँड ऑब्जेक्ट काय करूया स्टार्ट करूयात. ओके.